आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अमरावती शहरातील शिवमंदिरांमध्ये भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। सक्रेश्वर मंदिर, गळगळेश्वर मंदिर, महाकाल मंदिर आणि अनेक मंदिरांमध्ये हजारो शिवभक्तांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले। चला पाहूया या भक्तिमय सोहळ्याचा खास रिपोर्ट। महाशिवरात्री निमित्त शहरभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली। कालीमाता मंदिरात सकाळपासून भाविकांचा ओघ सुरू असून महिलांनी देवींचे दर्शन करून ओटी भरली। शक्ती महाराज यांच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। मंदिराच्या वतीने प्रसाद स्वरूपात उसळ वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे भाजी बाजार आणि सोमेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। येथेही मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतलेत। शहरातील खोलापुरी गेट परिसरातील शुक्लेश्वर मंदिरातही महादेवाच्या जयघोषात भक्तांनी पूजा अर्चना केली। मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती। महाशिवरात्री निमित्त संपूर्ण शहर भक्तिमय झाल्याचे चित्र पाहायला मिळालेत। अमरावतीतील शिवभक्तांचा भक्तिमय उत्सव भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला। महाशिवरात्रीच्या निमित्ताने भावी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने महादेवाची पूजा केली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। या पवित्र दिवशी सिटी न्यूजच्या टीमकडून सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वाटोला येथील शुक्लेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारो भक्तांनी हजेरी लावली आहे। विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात आजच्या दिवशी मोठ्या धार्मिक उत्सव साजरा होत आहेत। 11:30 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। पाहूया हा भक्तिमय सोहळ्याचा खास अहवाल। पोरगा आहे ना आमचे लहान लहान लेकर गेले सोबत
महाशिवरात्री निमित्त भक्ताचा महासागर उसळलेल्या शुक्लेश्वर मंदिरात अजूनही भक्तांची रिंग लागली आहेत. या पवित्र स्थळी आलेल्या भाविक महादेवांच्या कृपेस पात्र होत आहेत अशी श्रद्धा व्यक्त केली जात आहेत. अशा प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज. महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीच्या अध्यक्षपदी आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समितीने नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती त्यांच्या विधानसभेतील कार्यक्षमतेची दखल घेत देण्यात आली असून ते या समितीच्या माध्यमातून राज्यातील अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवून जनतेच्या विधिमंडळाच्या माध्यमातून न्याय मिळवून देतील. आश्वासन समिती म्हणजे काय? विधानसभेच्या चर्चेदरम्यान मंत्री आणि राज्यमंत्र्यांकडून दिली जाणारी आश्वासने ही केवळ निवड घोषणाच न राहता त्यांची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी ही समिती कार्यरत असते. मंत्र्यांकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणे की नाही हे पाहणे, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समज पाठवून स्पष्टीकरण मागविणे, विधिमंडळाच्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाबाबत वेळोवेळी पुनरावलोकन करणे, जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रशासनाला कारवाईस भाग पाडणे, अध्यक्षांचे अधिकार व जबाबदाऱ्या. आश्वासन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त आमदाराला खालील अधिकार असतात. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास भाग पाडणे, मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच इतर संबंधित अधिकारी यांना समितीसमोर साक्षीसाठी बोलावणे आणि त्यांच्याकडून उत्तरदायित्व निश्चित करणे, राज्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये गतिशीलता आणणे, आश्वासनाची पूर्तता वेळेस होण्यासाठी अधिकाऱ्यांवर दडपण आणणे, आश्वासन अंमलबजावणीचा अहवाल मागविणे, समितीच्या बैठकीत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी कशी झाली यांची ताळेबंद तपासणे, प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, राज्यातील प्रशासकीय कामकाजावर समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवणे आणि गरज भासल्यास कठोर निर्णय घेणे. रवी राणा यांची भूमिका आणि अपेक्षा.
आमदार रवी राणा हे चौथ्यांदा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले असून त्यांची आपल्या कार्यकाळात जनतेची भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आश्वासन समिती कार्यरत राहील आणि प्रशासनावर अधिक बारीक नजर ठेवेल अशी अपेक्षा आहे. राजकीय वर्तुळात चर्चा. या नियुक्तीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा चालली असून आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आश्वासन समिती अधिक प्रभावी ठरेल. राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी अधिक वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्ह्यात 5 अनाथ मुली सध्या वेगवेगळ्या बालगृहांमध्ये राहत आहेत. त्यांच्या पालकांचा किंवा नातेवाईकांचा शोध सुरू असून जिल्हा महिला व बाल विकास विभागाने विशेष आवाहन केले आहे. जाणून घेऊया ही संपूर्ण माहिती. बालगृह आणि महिला व बाल विकास कार्यालयाची ही 5ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी बेवार स्थितीत सापडल्यात. लक्ष्मी धुर्वे ही वरुड बसस्थानकावर सीता पवार रेल्वेत भीक मागताना, तर सीमा मावस्कर वडाळा स्टेशनवर सावत्र वडिलांच्या सक्तीमुळे भीक मागताना आढळली. दीक्षा इंगळे हिने कुटुंबातील छळाविरुद्ध तक्रार केली आहे, तर राणी पवार जालना जिल्हा रुग्णालयात सापडली आहे. सध्या त्या अमरावतीतील बालगृहांमध्ये आहेत आणि त्यांच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभागाने जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. या मुलींच्या पालकांविषयी किंवा नातेवाईकांविषयी माहिती असल्यास त्वरित जिल्हा व महिला बाल विकास कार्यालयात अमरावती येथे संपर्क साधावा. अशी माहितीसाठी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. या निराधार मुलींना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्यासाठी तुमचा एक मदतीचा हात गरजेचा आहे. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. दर्यापूर तालुक्यातील उपराई गावातील सरपंच नीरज नांगे यांच्यावर रात्री उशिरा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा उद्देश काय होता? पोलिसांनी याआधी तक्रार मिळाल्यानंतरही का दुर्लक्ष केले? पाहूया सविस्तर रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील उपराई गावात नीरज नागे हे मागील 2 वर्षांपासून सरपंच म्हणून कार्यरत आहेत. मात्र घरकुल यादीत काही लाभार्थ्यांची नावे नसल्याने आणि ग्रामपंचायत कार्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्याने त्यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात आहे. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास सरपंच नागे हे जेवणानंतर आपल्या मित्रासोबत घराबाहेर असताना अचानक 10 ते 15 जणांनी त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला हलविण्यात आले आहे. गंभीर बाब म्हणजे काही दिवसांपासून सरपंच नागे यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्यांनी पोलिसांकडे संरक्षणासाठी तक्रार देखील दाखल केली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत. गेले मी सरपंच झालो त्यापासून काही मुस्लिम समुदायातील लोक मला भयंकर त्रास देत होते, परंतु त्या हल्ल्यात आज गेले 4 दिवस झाले घरकुलात त्यांचं नाव नाही आल्यामुळे त्यांनी काल पण माझ्यावर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या प्रकारची सविस्तर रिपोर्ट मी पोलीस स्टेशनला दिला होता. सविस्तर रिपोर्टमध्ये मी नमूद केले होते की माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण देण्यात यावे. परंतु काल मी सर्व प्रकारे पोलीस स्टेशनला सांगितले सुद्धा आज मी जेवण झाल्यावर माझ्या मित्राबरोबर फिरत असताना अचानक मागून काही समुदायांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्यात मला खूप पाईप छातीला माझ्या पूर्ण बॉडीला मोठ्या प्रमाणात दगड आणि पाईपांनी मारहाण केली. मी मोठ्या फरकांनी तिथून एका झुडपात जाऊन लोकलो आणि तिथून मला काही माझ्या लोकांनी दवाखान्यात आणले. त्यांचा वाद माझ्यासोबत जुना आहे. मी जेव्हापासून सरपंच झालो, एक हिंदू सरपंच झाला आणि मी स्वर्गीय हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे बाबा. जेव्हापासून मी बाळासाहेब ठाकरे गेले 20 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता, परंतु मी आल्यावर तिथं फोटो लावला म्हणून तिथील सदस्य, त्याचा पती आणि तंटामुक्तीचा अध्यक्ष अब्दुल जलील हा कायमच बाळासाहेबांच्या फोटोला आणि मला टार्गेट करत होता. त्यापासूनच मोठ्या प्रमाणात तो माझ्याशी हिंसक असा वागत होता.
माझा एक हिंदू म्हणून माझा दोष करत होता आणि गेल्या त्यांच्या फॅमिलीमध्ये माझ्याबद्दल आणि गावामध्ये विषाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी तो करत होता. या घटनेनंतर हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला असून आरोपींना तातडीने अटक झाली नाही तर उपरा येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. आता पोलीस प्रशासन यावर काय पाऊल उचलणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरपंचावर झालेल्या हल्ल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने लोकांमध्ये संताप वाढत आहेत. आरोपीवर कारवाई होणार का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल. मेळघाटातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ 22 दिवसाच्या निष्पाप बाळावर कृतज्ञतामुळे अमानुष अत्याचार झाला आहे. घरगुती उपाय म्हणत नातेवाईकांनी विळा गरम करून 65 वेळा बाळांच्या पोटावर चटके दिलेत. आता त्या बाळांची प्रकृती चिंताजनक असून त्याला अमरावतीतील डफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहेत. 21व्या शतकातही अशा अंधश्रद्धा जीवघेण्या ठरत आहेत. पाहूया संपूर्ण प्रकरण. सिमोरी येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा मेळघाटातील अंधश्रद्धेचा गडद चेहरा समोर आणला आहे. केवळ 22 दिवसांच्या निष्पाप बाळाला भोंदू बाबाने गरम विड्याने 65 वेळा चटके दिलेत आणि आज त्या बाळाची प्रकृती गंभीर बनली आहे. हा प्रकार समोर येताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. काय आहे नेमकी घटना? चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात एका 22 दिवसांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी बाळाच्या कुटुंबियांनी गावातील एका तथाकथित भोंदू बाबाकडे धाव घेतली. या बाबाने अंधश्रद्धेच्या आधारावर गरम लोखंडी विड्याने बाळाच्या शरीरावर तब्बल 65 ठिकाणी चटके दिलेत. यात बाळाचे शरीर भाजल्याने त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्याला तातडीने हातरू प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. डॉक्टरांचे मत आणि बाळाची प्रकृती या प्रकरणी डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की गरम चटक्यांमुळे बाळाचे फुफ्फुसे, त्वचा आणि हृदयावर परिणाम झाला आहे. त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होत आहे आणि त्याची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक आहे. अशा प्रकारच्या क्रूर उपचारांमुळे बाळाचे जीवन धोक्यात आले आहे. हे जे बाळ आहे हे 21 दिवसाचं बाळ आहे, जे परवा रात्रीला आमच्या इथे श्वासाचा त्रास असल्यामुळे आलं होतं. बाळाला सध्या पण श्वासाचा त्रास आहे. बाळाचं ऑक्सिजनचं प्रमाण हे व्यवस्थित मेंटेन होत नाही आहे. आम्ही बाळ एका मशीनवर आहे सध्या. आम्ही एक्सरे केला असता त्याच्यामध्ये हृदयाचा विकार असण्याची शक्यता होती. त्यानंतर आम्ही आता 2D इको जो राहतो, हार्टची सोनोग्राफी ती केली. त्याच्यामध्ये त्याला हार्टचा मोठा आजार असल्याचं निदर्शनास आलं. अशा आजारासाठी सर्जरीची आवश्यकता आहे. तर त्याच्यासाठी त्यांच्याशी बोलणे सुरू आहे, कारण ही सर्जरी अमरावतीमध्ये होणं शक्य नाही आहे. त्यामुळे त्यांना आम्ही पुढच्या हॉस्पिटलला जिथे सर्जरी लहान बाळांची शक्य आहे त्या ठिकाणी पाठवण्याची प्रोसेस करत आहे. ते पूर्णतः आईवडिलांच्या याच्यावर डिपेंडंट आहे. ते आता त्यांची काउन्सिलिंग सुरू आहे. मला असं वाटत नाही, कारण हा हृदयाचा जो आजार आहे ना तर तो बाळा पोटात असताना पासून आहे. पोटातून बाहेर आल्यानंतर तो जो त्रास आहे तो त्याला आधीपासून आहे. तो आता सध्या जोपर्यंत सर्जरी होत नाही तोपर्यंत तो तसाच आहे. मेळघाटातील अंधश्रद्धेची खोलवर रुजलेली समस्या. मेळघाट हा आदिवासी बहुल भाग असून येथे वैद्यकीय सुविधांबाबत अजूनही लोकांमध्ये जागरूकता नाही. कहाँ पे हो गई थी, बच्चे को क्या तकलीफ थी इसकी वजह से उसको लंबा दिया गया? बच्चे का डिलीवरी आचलपुर हुआ 3 तारीख को, 5 तारीख को रेफर हुआ उसका बाद में गांव जाने के बाद में उसका पेट फूलने लग गया, श्वास में दिक्कत जा रहा है उसका। फिर क्या किया आपने? मेरे को कुछ नहीं मालूम उसका किसने क्या किया, तो पेट पे चटके किसने दिया? वो नहीं मालूम है मेरे को। अच्छा, आपके पिताजी आपको मालूम नहीं? नहीं मालूम। उस दिन देशवा कार्यक्रम चालू था मेरे घर में, मैं इधर उधर बाहर घूम रहा था।
कोई भूमिका आया था घर पे? वो नहीं मालूम है मेरे को। भूमिका नहीं दिया है क्या आपके कोई रिश्तेदारों ने दिया है कि वह पेट फूल गया तो करके देना पड़ता है, ऐसा कुछ हुआ है क्या प्रकार? नहीं हुआ। फिर कब मालूम गिरा ये दिया डब्बा? दिया चक्के दिया सोमवार को। ये सोमवार को? हाँ कल नहीं, अभी गए सोमवार। गए सोमवार। हाँ, फिर उसके बाद में दवाखाना डायरेक्ट लेके आया, किसने दम दिया करके। आपको मालूम ही नहीं किसने? नहीं मालूम। अभी तबीयत कैसी है बच्चे की? अभी ठीक है। क्या नाम आपका? राजू ठीक है। दिकर। शासकीय आरोग्य केंद्रे, अंधश्रद्धा निर्मूलन समित्या आणि विविध स्वयंसेवी संस्था येथे काम करतात, मात्र प्रत्यक्षात त्यांचा प्रभाव फारसा जाणवत नाही. अनेक दशकांपासून आदिवासी समाजात भूमका किंवा गुणी नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदूबाबांचा प्रभाव प्रचंड आहे. हे भोंदूबाबा आजारांवर मंत्र, जडीबुटी आणि अशाच भयंकर पद्धतीने उपचार करण्याचा दावा करतात. गावातील अशिक्षित लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यामुळे अनेक निष्पाप जीवांना संकटाला सामोरे जावे लागते. नमस्कार. चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर 65 वेळा चटके दिल्यामुळे बाळ गंभीर असल्याचे प्रकार समोर आलेला आहे. असे प्रकार सातत्याने मेळघाट परिसरामध्ये घडताना दिसतात. त्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूर्वी आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम 22 गावामध्ये राबवला होता. तसं अशाच प्रकारचा कार्यक्रम सातत्याने राबवण्याची गरज आहे, असे वेळोवेळी आम्ही शासनाला पत्र दिलेले आहे. असेच पत्र अघोरी उपचार, अघोरी प्रथा याचे प्रबोधनासाठी शासनाला सहकार्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे. असे पत्र आम्ही मागच्याच 15 दिवसाआधी जिल्हाधिकारी जे PIMC जी आरोग्य आपल्या जादूटोणा विरोधी कायदा समितीचे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी, त्यांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्याचे सचिव सहाय्यक आयुक्त आहे, त्यांनाही आम्ही आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन संपूर्ण मेळघाटामध्ये राबवण्याविषयी आम्ही सहकार्यास सदैव तयार आहे असे पत्र दिले आहे. परंतु शासनाचे उदासीन धोरण आम्हाला यातून आढळून आले. आम्हाला जसे सहकार्य पाहिजे तसे मिळत नाही, ही शोकांतिका आहे. यावर राजकीय आणि प्रशासनिक दुर्लक्ष जबाबदार. मेळघाट हा अनेक वर्षांपासून मागासलेला आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला भाग आहे. येथे दरवर्षी कोट्यवधी रुपये आरोग्य सुधारणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमांसाठी येतात, मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. प्रशासन आणि राजकीय नेत्यांचे याकडे अजूनही ढळढळीत दुर्लक्ष होत आहे. अशा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी उपाय काय? ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती मोहिमा मोठ्या प्रमाणावर राबविणे गरजेचे आहे. शिक्षण आणि विज्ञान आधारित उपचार पद्धती यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. काय झालं त्याला? तो बाळ कालच आपल्याकडे आलाय. 21 दिवसांचा बाळ आहे तो. त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास येत होता. पहिले तो बाळ अचलपूरला गेला, तो STH अचलपूरला. तिथून तो बाळ आपल्याकडे पाठवण्यात आला. ठीक आहे, प्रकृती गंभीर असल्यामुळे बाळाला सध्या श्वास घ्यायला जास्त त्रास होतो आहे. आपण जेवढं आपण तपासणी वगैरे केली आहे बाळाची, आपल्याला त्याच्यातून वाटत आहे बाळाला काही हृदयाचा त्रास आहे, म्हणजे हृदय व्यवस्थित बनलेला नाही आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण नाही का बाळाची आता 2D इकोचा एक रिपोर्ट काढूया. त्याप्रमाणे बाळाला जे त्रास असेल त्याच्यासाठी आपण नाही का उपचार सुरू करूया आपल्याकडे. पण आपल्याकडे कसं आहे, काही सुविधा अवेलेबल नाही आहेत. आपल्याकडे कार्डियक सर्जन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याला हायर सेंटरवर रेफर करावं लागेल जर गरज पडली तर. पण सध्या आपण पहिले 2D इको करूया, त्याच्यानंतर त्या रिपोर्टप्रमाणे आपण समोरचा उपचार करूया. त्याला चटके दिले ते त्याच्यावर उपचार आहे का श्वासाचं नेमकं? नाही, ते कसं आहे, ते चटके दिले आहेत ते त्यांना वाटलं की त्याच्यामुळे नाही का बाळाची जी कंडिशन आहे ती व्यवस्थित होईल. पण बाळाला जे त्रास होतो आहे तो हृदयाचा त्रास आहे. हृदयाचा त्रास असल्यामुळे बाळाला नाही का सर्जरीची पण नाही का ट्रीटमेंट लागू शकते. ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही, सुविधा अवेलेबल नाही आहे. तर जर तसं काही गरज पडली तर आपण हायर सेंटरला त्याला पाठवूया. त्याचा काही त्रास होत नाही आहे त्याला. ठीक आहे, ते तर फक्त नाही का थोडंसं कसं आहे, बर्न म्हणू शकतात किंवा चटके म्हणू शकतात, सुपरफिशियल आहेत ते. ठीक आहे, त्याला बाळाला काही त्रास होणार नाही, ते काही दिवसात हील पण होऊन जाईल. पण बाळाला जे मेन त्रास होत आहे, जे श्वास घ्यायला त्रास होत आहे, ते प्रॉब्लेम आहे, त्याला हृदयाचा त्रास आहे. बाळाला श्वासाचा त्रास होत आहे म्हणून त्याच्या आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी ही चटके दिल्या असं तुम्हाला वाटते का? हो,
ठीक. त्यांना असं वाटलं की नाही का बाळाला जे श्वास घ्यायचा त्रास होतोय, त्यांना वाटलं की नाही का जे चटके दिले तर त्याच्यामुळे नाही का बाळाचा जे श्वास घ्यायला त्रास होतोय ते बरं होऊन जाईल. पण तसं नाही आहेत बरेचसे आहेत, पोटावर आहेत फक्त. बाकी चांगली गोष्ट ही आहे की बाकी अजून कुठल्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होत नाही आहे सध्या. आपण सध्या आज 2D इको त्याचं करणार आहोत. थोड्या वेळात 2D इको होऊन जाईल. तो रिपोर्ट आल्याबरोबरच आपण नाही का त्याला म्हणजे जसं 2D इकोचा रिपोर्ट येईल आपल्याकडे उपचार सुरूच आहे त्याचं आणि त्याप्रमाणे आपण त्याला हायर सेंटरवर नागपूरला रेफर करूया. बाळाला आताही श्वास घ्यायला त्रास होतो आहे. ठीक आहे, कारण कसं आहे बाळाला आहे हृदयाचा धोका. ठीक आहे, प्रॉब्लेम आहे. ते ट्रीटमेंट केल्याशिवाय त्याला जे श्वास घ्यायला त्रास होतो तो कमी होणार नाही. पण तरीही त्याला आपण एका मोठ्या मशीनवर आपण ठेवलेलं आहे. बाळ श्वास घेतो आहे. बाळाची प्रकृती सध्या ठीक आहे पहिल्यापेक्षा, पण बाळाला मे बी पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला रेफर करावं लागेल. 21व्या शतकात विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही मेळघाटात अशा प्रकारच्या घटनांनी दुःखद वास्तव समोर येत आहे. केवळ अंधश्रद्धा नव्हे तर गरिबी, अशिक्षितपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या बाळावर आज उपचार सुरू असले तरी भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई होईल का? सरकारी यंत्रणा या विरोधात काही ठोस पावले उचलणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पुन्हा एक अंधश्रद्धेचा प्रकार उजळत आलाय. 22 दिवसाच्या नवजात बाळाला श्वसनाचा त्रास असल्याने त्याला भूमका म्हणजे पुजारीच्या हाताने गरम विड्याचे तब्बल 65 चटके देण्यात आले आहेत. ही घटना अतिशय धक्कादायक आहेत आणि बाळाची प्रकृती ढासळल्यामुळे त्याला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केलंय. येथे डॉक्टरांशी आपण विचारणा केली असता त्या बाळाची प्रकृती ढासळली आहेत, चिंताजनक असल्याचे स्पष्ट होत आहेत. श्वसनाचा त्रास असल्याने ऑपरेशनची सुद्धा वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेवरून आता मेळघाटात अंधश्रद्धा हा प्रकार कायम आहे. प्रशासन आणि यासोबतच जिल्हा प्रशासन सक्त कारवाई करणार का हे सुद्धा पाहणे आता गरजेचे ठरणार आहे. कॅमेरामन मोहन विश्वकर्मा सोबत मी शृंगारी, पाहता श्री न्यूज, अमरावती. आजही ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे निष्पाप जीव धोक्यात येतात. प्रशासनाच्या अपयशामुळे किती बाळांचे प्राण धोक्यात येणार, या अमानुष घटनेतील जबाबदार कोण हा मुद्दा इथेच थांबू शकत नाहीत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, नाहीतर आणखी किती बाळांचे जीव जातील हे सांगता येणार नाहीत. अंधश्रद्धापासून सावध राहा. पाहत राहा सिटी न्यूज. दिवसामध्ये मध्यरात्री मोठी घटना घडली आहे. बस स्टॉप जवळील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनवर अज्ञात चोरट्याने हल्ला करून लाखोची रोकड लंपास केली आहे. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर चोरट्याने पुरावे नष्ट करण्यासाठी संपूर्ण मशीन जाळून टाकली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या घटनास्थळी तपास सुरू केला आहे. पाहूया या घटनेचा संपूर्ण तपशील. अमरावती नागपूर महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये बुधवारी पहाटे 3:45च्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एटीएम मशीन फोडून मोठी रोकड लंपास केली. विशेष म्हणजे याच एटीएम मशीनला पूर्णतः जाळून टाकण्यात आले. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहेत. तिवसा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांनीही घटनास्थळी पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. गेल्या वर्षभरात तिवसा शहरात स्टेट बँकेच्या एटीएमवर ही दुसरी मोठी चोरीची घटना घडली आहे. यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये देखील अशाच प्रकारे एटीएम फोडण्यात आले होते. मात्र यावेळी चोरट्यांनी पुरावे मिटवण्यासाठी मशीनसोबतच एटीएम कक्षातील एसीही जाळून टाकला आहे. आतापर्यंत या चोरीत किती रक्कम लंपास करण्यात आली आहे याचा अंदाज स्पष्ट झालेला नाही. मात्र ही रक्कम लाखोंमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता बँकेतील एटीएम ही सुरक्षित राहिले नाहीत. दिवसामध्ये घडलेल्या या घटनेने नागरिकांना हादरून सोडले आहेत. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असला तरी चोरट्यापर्यंत ते पोहोचतात का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेलगत वसलेल्या श्री क्षेत्र सालबर्डी येथे आज महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे। या यात्रेसाठी लाखो शिवभक्तांनी हजेरी लावली आहे। प्राचीन शिवगुफेतील शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी दिसून आली आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश प्रशासनाच्या विशेष उपाययोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडत आहेत। चला पाहूया सालबर्डी यात्रेतील थेट दृश्य। आमचे प्रतिनिधी श्रीकांत शंकर यांनी घेतलेले खास क्षणचित्रे। महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेलं सालबर्डी या गावामध्ये सालबर्डी गाव हे प्रसिद्ध आहे। जे शिवशंकराची प्राचीन गुफा आहे त्या गुफेच्या दर्शनाकरता हजारो लोक या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सालबर्डी या गावामध्ये येत असतात। सालबर्डी या गावाचं वैशिष्ट्य असं की इथेच भगवान श्री चक्रधर प्रभूंनी सस्याचं रक्षण केलं, सस्यारक्षण केलं। त्याच्यानंतर माझ्या पाठीमागे आपण बघत आहे जिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठा महायज्ञ केला होता। हीच ती जागा जिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महायज्ञ केला होता। माझ्या अगदी पुढे आपल्याला जे प्रज्ञा बौद्ध विहार दिसत आहे, इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाप्रबोधन शिबिर या ठिकाणी घेतलेलं होतं। अशा सर्व धर्मांनी सर्व समुदायांनी पावन झालेल्या भूमीत या सालबर्डी यात्रेचं महत्त्व वाखाणण्याजोग आहे। ही सालबर्डी यात्रा महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या लोकांकरता एक पर्वणी असते आणि लाखो लोक या यात्रेचा दर्शनाचा लाभ घेऊन यात्रेचा लाभ घेतात। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील श्री क्षेत्र सालबर्डी येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य यात्रा भरते। या यात्रेची खासियत म्हणजे ती अर्धी महाराष्ट्रात आणि अर्धी मध्य प्रदेशात भरते। प्राचीन शिवगुफेत शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो शिवभक्त येथे येतात। यात्रेच्या प्रशासकीय मध्य प्रदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आलेले श्रीयुत राजेशजी दुबे सर, जे प्रभात पट्टनचे तहसीलदार आहेत, तहसील मजिस्ट्रेट आहेत। सर, आप जो ये मेला क्षेत्र में महसूल प्रशासन की ओर से यहाँ के जो पटवारी है, यहाँ के ग्राम सेवक है, इनको आपके महसूल प्रशासन की ओर से क्या उपाय योजना के उनके आदेश क्या दिए गए? हमारे श्रीमान कलेक्टर महोदय के निर्देशानुसार जो है सालबर्डी में प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी जो है सालबर्डी में मेले का आयोजन है, और जिसमें जो है हमारे अधिकारियों के वरिष्ठ अधिकारियों के द्वारा जो निर्देश दिए गए थे उसके अनुसार जो है हमने सभी पटवारियों के, सभी ग्राम कोटवारों को और सभी पटवारियों को, है ना, और जनपद पंचायत के सभी कर्मचारी अधिकारी जो है इस मेले में अपनी अपनी ड्यूटी निभा रहे हैं और शांतिपूर्वक अभी मेला जो है वो जारी है। सर, अपना यहाँ पे लाखों जो दर्शनार्थी है शिव गुफा में आते हैं और शिव गुफा में किसी की तबीयत खराब होती है, किसी यानी पानी की वजह से, तो आपने उनके मेडिकल ट्रीटमेंट के लिए आपने प्रशासन के जैसे क्या मेडिकल टीम हमारी 3 हिस्सों में काम कर रही है। एक तो गर्भगृह में सबसे ऊपर में, उसके बाद मध्य में भी हमने जो है टेंट मतलब मेडिकल टीम रखी है, और यहाँ मेला स्थल पर भी जो है टीम जो है बराबर मरीजों का और जो भी अचानक अगर कोई ऐसी तेजी बनती है तो उसका भी इलाज कर रहे हैं। सबसे बड़ा मुद्दा रहता है सर पीने का पानी। जो पीने का जो पानी है स्वच्छ जल मिशन के अंतर्गत जो है आप मध्य प्रदेश में स्वच्छ जल मिशन बहुत तेज़ी से चल रहा है अभी, तो आपने मेला क्षेत्र में जो है स्वच्छ जल मिशन का आपने क्या उपाय योजना की है? इसके लिए तो हमारे यहाँ पे नलकूप लगा हुआ है, जो कि यहाँ से लेके मंदिर तक पूरा जो है स्वच्छ जल मिल रहा है। पानी के टैंक भी बने हुए हैं जहाँ से टोटी लगाकर और लोगों श्रद्धालुओं को जो है बराबर पानी पीने की व्यवस्था जो है की गई है। महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुभ महाआरती, अभिषेक आणि विविध धार्मिक विधी पार पडतात। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्यात। यामध्ये महसूल व पंचायत समिती प्रशासन स्वच्छता आणि सुविधा व्यवस्थापन राखते, तर पोलीस प्रशासन गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्था सांभाळतात। आरोग्य विभाग हे प्राथमिक उपचार केंद्र आणि ॲम्ब्युलन्स सेवा देतात। मध्य प्रदेशच्या सीमेवर वसणारं सालबर्डी हे गाव, या सालबर्डी गावामध्ये शिवशंभू शंकराची पवित्र गुफा आहे व त्या पवित्र गुफेच्या दर्शनाकरता शिवरात्रीच्या या पावन पर्वावर शेकडो भाविक भक्त या सालबर्डी ग्रामामध्ये आलेले आहेत। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की या महादेव मंदिराच्या पहिल्या पायरीपाशी खूप मोठी गर्दी आपल्याला दिसत आहे
व त्या गर्दीमुळे लोकांना वर चढणेसुद्धा कठीण व खाली उतरणेसुद्धा कठीण होत आहे. आपल्या जीविताशी खेळ करून लोक पहाडावरून त्या मार्गावर जात आहे आणि या स्थानिक प्रशासनाने इथे CCTVची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर भाविकांना इजा होणार नाही किंवा त्यांचं दर्शन सुकर होईल याकरता सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण भाविक जे आहेत ते ऐकत नाही आहे व भाविक गर्दी करून त्या त्या गुफेवर जाण्याकरता दर्शनाकरता गर्दी करत आहेत व अक्षरशः चालण्याकरता सुद्धा रस्ता या सालबर्डी यात्रेमध्ये नाही आहे. या सालबर्डी यात्रेमध्ये आपल्यासोबत आहेत या बैतूल क्षेत्राचे मुलताई क्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी, मध्य प्रदेश पुलिसचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक तिवारी सर, आपके यहाँ पे जो मेला प्रशासन ने आप पे जवाबदारी दी है, आप मेला जो है हैंडल कर रहे हैं, यहाँ पे पूरी पूर्व व्यवस्था हमको दिख रही है. पुलिस प्रशासन सज्ज है, सभी यानी प्राथमिक आरोग्य सेवा आपकी सज्ज है. आप ये मेले प्रशासन जो आपके कर्मचारी वगैरह, आप क्या बात बताएंगे सर? ये सालबर्डी मेला के अंतर्गत जो पुलिस व्यवस्था है उसमें लगभग 100 से 150 का बल तैनात किया गया है और जो इम्पोर्टेंट पॉइंट हैं उनमें CCTV कैमरे लगाए गए हैं और जो अनाउंसमेंट का सिस्टम है वो समय समय पे लोगों को जागरूक किया जा रहा है अपना पर्स और उसको संभाल कर रखें और कोई भी अगर रिपोर्ट आती है तो उसको नोट करके संबंधित व्यक्ति का कोई मोबाइल गुम गया है या कुछ भी है तो उसको पहुँचाएगा. स्थानिक व्यावसायिकांना या यात्रेमुळे मोठा आर्थिक लाभ होत आहे. तसेच भाविकांसाठी मोफत पेयजल, निवास आणि वाहतुकीची विशेष सोय केली गेली आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवभक्तांनी हर हर महादेवच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण केलेत. यात्रेचा समारोप महाआरती आणि धार्मिक विधींनी करण्यात आला. यात्रेत येऊन राहिले पहिला वेळ पहिल्यांदा आले. काय वाटलं सालबर्डी यात्रेत? खूप गर्दी आहे. एवढी खूप गर्दी म्हणजे असं वाटलं नाही आम्हाला एवढी गर्दी राहील म्हणून. अमरावतीहून आलो. तुम्हाला काकाजी काय वाटतं? आमच्या कल्पनेच्या बाहेर आहे. हे चढणं सोपं नाही आहे खरी म्हणजे. आता अमरावतीहूनच आलो आम्ही दोघे जण, पण फार अफाट गर्दी आहे. एवढं वाटलं नाही इथं एवढी गर्दी राहील म्हणून सालबर्डीला. खूप लोक सांगते फिरते. मला सांगा, हे जे आता सध्या भाविक लोक जीविताशी खेळून दर्शनाला चालले याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्या? आता हे जीवावर बेतणार आउटसाईडने चालले, पायरी म्हणून याचं नंतर अगदस्त आहे म्हणजे लोकांना एकदम चांगला वाटून राहिला म्हणून इथं सालबर्डीला यात्रा म्हणजे चांगली आहे म्हणून भगवंताची लीला भगवंताची लीला आहे म्हणून लोक येत आहेत. नाही लोक येतात मान्य आहे. हे जे लोक आपल्या जीविताशी खेळून आडमार्गाने चढून राहिले, एखादा घसर लागला, हे लोकांचं प्रोत्साहन आहे देवाबद्दल. नमस्कार काका, किती वर्ष झाले सालबर्डीला येऊन राहिले तुम्ही? मला कमीत कमी 30 वर्ष झाले. कोण्या गावून आले? मी आलो घळा सांगवा, आशेगाव पोलीस स्टेशन आहे माझं. दर्यापूरून आले. बरं, सालबर्डी यात्रेमध्ये आपण डब घेऊन आले, बाण घेऊन येतात. सालबर्डी यात्रेचं महत्व किंवा महादेवाचे जे भक्त राहतात त्यांचं आम्हाला महत्व तुम्ही सांगाल का? अरे बाप, खूप अरे देवाच्या घरानं बघता बापा त्याचा गाजी आहे झेंडा रे, हन बघत दादा अन त्याचा हाय गाजी महिमा, हन बघता वर रे बापा छाया ठेवली बघतान, असा माझा कैलाशीचा नाद बघता, अरे असा माझा कैलाशीचा नाद छाया ठेवे बघता वर ठेवे बघता वर छाया ठेवे बघता वर. काका मला एक सांगा,
एक आहे जो पचमळीचा महादेव, एक पचमळीचा महादेव आहे आणि एक आपला सालवडीचा छोटा महादेव. याच्यामध्ये काय फरक आहे? हा, याच्यामध्ये मला विचारा. अन पले मुकाम बाबा बरं विचारलं बघता मले रे, अन बघत दादा अन पहिले मुकाम दादा व त्याच्या सालवडीने, आणि इथून दादा गेला म्हणे चौऱ्या या गळाले. अरे आ चौऱ्या गळावरील दादा त्यानं मांडलं तपोर. भक्त आहेत जे सालवडीमध्ये बाण घेऊन महादेवाच्या गुफेमध्ये जात आहे. काका, ह्या बाण तुम्ही जो नेत आहे खांद्यावर, हा साधारणतः किती किलोचा असेल? हा 20 ते 25 किलोचा. बरं, 3-4 किलोमीटरची जे सरळ चढाई आहे पहाडाची, ते पहाडाची चढाई तुम्ही हा बाण खांद्यावर घेऊन चढ. किती वर्ष झाले सालवडीला येऊन? 25 वर्ष. सालवडीला येत आहे. कोण्या गावून आलेले? अमरावतीहून आले. आणि या सालवडी यात्रेमध्ये आल्यानंतर बाण घेऊन आपण वर चालले, तर आपल्याला म्हणजे कसं वाटते चढताना? आनंद वाटते. म्हणा गाणं म्हणा एखादं. याले घेऊन गेलो तर आनंद वाटते. म्हणा गाणं म्हणा एखादं. म्हणणं अरे महादेवाच्या वाटी रे, आय लाल लाल माती, जवा नवीन भक्त येतील त्याची पावन रंगती महादेवा. सालवडीचा विहंगमय दृश्य असणारा परिसर, ज्या परिसरामध्ये अर्धी यात्रा ही महाराष्ट्रात भरते व अर्धी यात्रा ही मध्य प्रदेशमध्ये भरते. यात्रेचं जे व्यवस्थापन असते ते पंचायत समिती मोर्शी यांच्या वतीने होते. आपण पंचायत समिती मोर्शीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. कॅमेरामन उमेश आवारेसह मी श्रीकांत सिनकर, मोर्शी. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सालबर्डी यात्रेने भक्ती आणि श्रद्धेचा माहोल उभा केला आहे. लाखो भावी भक्तांच्या उपस्थितीत ही यात्रा यशस्वीरित्या पार पडली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत यात्रा सुरळीत पार पडली याची खात्री केली. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात एका वाघिणीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तब्बल 1 महिन्यानंतर वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर त्या वाघिणीच्या गळ्यातील तारेचा फास अखेर काढण्यात यश आले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण, पाहूया आमचा सविस्तर रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात पीसी वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकला होता. वन विभागाच्या सततच्या प्रयत्नानंतर अखेर 25 फेब्रुवारीला वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. अमरावती वन विभागाच्या शीघ्र बचाव दलाने आणि डॉक्टर रणजित नाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली. पुढील औषधोपचारानंतर वाघिणीला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार आहे. वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने वन विभाग मोठे यश मिळवले आहेत. 1 महिन्यानंतर वाघिणीच्या जीवाला असलेला धोका दूर करण्यात यश आले आहेत. आता वाघिणीला अभयारण्यात पुन्हा सोडले जाईल, त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाशिवरात्रीनिमित्त नियोजित सालबर्डी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली असून महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील गावठी हातपट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 27 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन मोर्शी आणि मध्य प्रदेशच्या मासोद पोलीस चौकीच्या संयुक्त पथकाने घोडदेव, झुनकारी, पांढरघाटी आणि रोहाणा परिसरात अवैध हातबट्टी दारू तयार करणाऱ्या 10 ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर मोहफुलाचा सडवा आणि गावठी दारू जप्त केली आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान 200 लिटर क्षमतेचे 83 प्लॅस्टिक ड्रम, ज्यामध्ये अंदाजे 16,600 लिटर मोह सडवा होता, तसेच 70 लिटर क्षमतेचे 15 टायर ट्यूब आणि 12 फूट बाय 20 फूट सिमेंट टाकीतील सुमारे 8,500 लिटर मोह सडवा नष्ट करण्यात आलाय. याचा एकूण बाजार मूल्य 27 लाखांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि मोर्शी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, अमोल युरकुल आणि त्यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे। यामध्ये मध्य प्रदेशच्या मासोद पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता। ही कारवाई आगामी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानली जात आहे। अशा अवैध दारू अड्ड्यांवर यात्रेच्या काळात अनेक समस्या निर्माण होतात। पोलिसांच्या तडाखेबंद कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। स्थानिक पोलिसांनी अशा प्रकारची कठोर कारवाई पुढेही सुरू ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत। नागपुरातील बेलत्रोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलोमवाडा येथील शिल्पा सोसायटीमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टा अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत छापा टाकला। या छाप्यात पोलिसांनी नेपाळी नागरिकांसह 6 सट्टेबाजांना अटक केली असून लाखोंचा ऐवज जप्त केला आहे। या गोरखधंद्यात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी या प्रकरणात ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या आयडी धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे जी विद्येची माहेरघर म्हणून ओळखली जाते, मात्र आता पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून महिलांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। स्वारगेट बस स्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षितेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे। स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे। पुण्याच्या या वर्दळीच्या परिसरात जिथे दररोज हजारो लोकांची वर्दळ असते, तिथे सकाळी 5:30 वाजता ही घटना घडली। पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने जाणाऱ्या बसची वाट पाहत होती। स्वारगेट एसटी बस स्टँडवर एका बाकावर ती बसली असता त्याच वेळी आरोपी दत्तात्रय गाडे या नराधमाने तिला गोड बोलून एका अंधाऱ्या बसमध्ये घेतले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला। दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर शिक्रापूर शिरूर पोलीस ठाण्यात आधीच गुन्ह्यांची नोंद आहे। त्याने पीडितेचा विश्वासघात करत तिला अंधाऱ्या बसमध्ये घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला। घटनेनंतर पीडित तरुणी घाबरलेली स्वारगेट बस स्थानकावर आली आणि तिने एका व्यक्तीला तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला, पण त्या व्यक्तीने त्या घटनेकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला। त्यानंतर तिने तिच्या मित्राच्या सल्ल्यानुसार पोलिसात तक्रार दाखल केली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचे वर्तन स्पष्टपणे दिसते आहे। पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। पोलिसांनी पीडित तरुणीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे। ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत। क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय। डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे। आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आधीच बऱ्याच गुन्ह्यांची नोंद आहे। सोनसाखळी चोरीसारखे गंभीर गुन्हे या आरोपीने केले असून या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती। सध्या तो जामिनावर बाहेर आला होता। या घटनेमुळे स्वारगेट परिसरात सर्व स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे। राजकीय नेत्यांनीही या घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे। घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये। मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे, आपली कोणतीही ओळख नाहीये, तरी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचंय, आपल्याबरोबर कोण आहे, आपला पत्ता, या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित आरोपीच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी एकटी आहे आणि आरोपीने सांगितलं की मी तुला बस दाखवतो, माझ्यासोबत चल, आणि यामुळे ती तरुणी त्या आरोपी सोबत गेलेली आहे। मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका। इतकंच काय, सोशल मीडिया आणि फेसबुकवरती सुद्धा जर कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर सहजासहजी त्याला बळी पडू नका। शेवटी
माणसांच्या कळपामध्ये हिंस्र श्वापदांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. आपली सुरक्षा आपल्या हातामध्ये आहे. पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे. पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये. वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे. मात्र ते होताना दिसत नाहीये. आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे. मुळामध्ये पोलिसांचं आगाराच्या आत सुरक्षा करण्याचं काम नाहीये, आगाराच्या व्यवस्थापनाचं लोकांचं काम आहे. पहिल्यांदा आगार व्यवस्थापनाला निलंबित केलं पाहिजे. त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे, त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा गुन्हा घडलेला आहे. आता राहिला पोलिसांचा विषय. स्वारगेट पोलीस स्टेशनला आलेली आहे त्याचीच माहिती घ्यायला. त्यांना तो आरोपी आयडेंटिफाईड झालेला आहे आणि त्याला ते तातडीने आत्ताच्या म्हणजे लवकरात लवकर पकडतील असं सांगण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं. सरकारमध्ये आहे, मला याची जाणीव आहे की कायद्याच्या भाषेत बोललं पाहिजे. परंतु तरी मला वाटतं एक माणूस म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे ही माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे. एवढं धारिष्ट कसं होतं? अशा विचित्र मनोवृत्तीचे लोक जर असा प्रकार करत असेल तर त्यांना या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाहीये. कायद्याच्या बाजू मांडत बसू, कायद्याने त्याला अटक करू, कायद्याने त्याला जेलमध्ये टाकू, केस चालत राहील, ये आता जनता ने हाँ प्रश्न आता घेतला पाहिजे. सीरियस इस विषय को लेकर बहुत गंभीर है. जो घटना घटी है, जो शिवनेरी बस, उसमें एक बच्चे के ऊपर जो अत्याचार हुआ है, उसको लेकर सरकार बहुत गंभीर है. माननीय मुख्यमंत्री जी ने सीपी से भी आदेश किए हैं और बहुत सीरियस इस विषय को लिया है. मुझे लगता है जो आरोपी है वो भी पकड़ा गया है. तो इसमें मुझे ऐसे लगता है कि बहुत कठोर कार्रवाई इस आरोपी के ऊपर करने के आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने दिए. अत्याचाराची घटना घडल्यानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच शिवसेना उभाटा पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी अतिशय आक्रमक होत संताप व्यक्त करत आपल्या सहकाऱ्यांसह स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात तेथील सुरक्षा रक्षकाच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि त्या कार्यालयाची काचे फोडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली. या ठिकाणी पाहणी करण्याकरता आलो होतो. कालच्या त्याच्या 26 वर्षाच्या तरुणीवरती इथं बलात्कार झाला. ते आज सकाळी उघड झालं. त्याच्यानंतर मग मी आज इथं आलो पाहिला. इथं आल्यानंतर पाहिलं तर सगळा हा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार आहे. आणि इथं जर आपण पाहिलं तर सुरक्षा जे स्वारगेट एसटी आगार आहे याच्या अगदी शेवटच्या टोकाला आपण आलो. आणि विशेष इथं येताना सुरक्षा केबिनच्या समोरनं यावं लागते. आणि ह्या एस टीमध्ये आज अक्षरशः लॉजिंग झालं आहे. इथं 100पेक्षा जास्त कंडोम्स यूज केलेले कंडोमची पाकिटं ते लॉजिंगसाठी हातरलं महिलांच्या साड्याचा वापर होतो. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये या आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. आणि इथल्या सुरक्षा अधिकारी जो आहे तो सुरक्षा अधिकारी, इथले सुरक्षा कर्मचारी यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल. महिलांना 50% मोफत म्हणून सांगताय तुम्ही, 50% एसटी मोफत सांगताय. या घटनेनंतर पुण्यात महिलांच्या सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक असतानाही अशी घटना घडते. यावरून महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासन किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. आरोपी दत्तात्रय गाडे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीत. नागरिकांचा आक्रोश वाढत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.